नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बॅकस्मिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया, पण त्याच्या आधी एक हे चित्र बघा. तुम्ही म्हणाल काय आज काय कानाला खडाच्या मंचावर गावजेवण आहे की काय? नाही नाही, तसं काय नाहीये. हे जे चित्र बघितलं ना, तर काय जगातला प्रत्येक माणूस कष्ट का करतो, तर हे असं छान जेवण मिळावं म्हणून, पोट भरावं म्हणून. पण सध्या काय झालं, या खाण्याच्या पद्धतीत काहीतरी गडबड झाली आणि म्हणूनच ना मधुमेह, स्थूलता असे आजार खूप वाढलेत. पण या आजाराच्या प्रवासावर तुमच्या तब्येतीची गाडी जाऊ नये आणि गेलीच तर तिला योग्य मार्गाने वळवण्याचं काम गेले काही वर्ष ज्यांनी निष्ठेने आणि निस्वार्थीपणाने केले ना, ते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आजच्या आपल्या भागात आपले पाहुणे आहेत. डॉक्टर दीक्षित आले कानाला खडाला, डाएट प्लॅन आम्हास ज्यांच्यामुळे मिळाला. किती अन्न खावे अन कसे ते खावे, दोन जेवणात अंतर किती हो असावे. हा बोध आम्हास ज्यानी हो केला, ते डॉक्टर साहेब आले कानाला खडाला. जय जय कानाला खडा मंच की जय. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं मनापासून स्वागत. या डॉक्टर साहेब या. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे नाव आज काही महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं मर्यादित राहिलं नाही, सगळीकडे गेलंय. परंतु बरेच वेळेला डॉक्टर दीक्षित म्हटल्यानंतर लोक पटकन म्हणतात हां हां ते 55 मिनिटवाले 2 वेळचे जेवणवाले. तर हे जे सगळं बिरुदावली तुम्हाला लागले, ही मुळात त्याची सुरुवात झाली कुठून? तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं तेव्हा हेच करायचं होतं तुम्हाला, की तुम्ही यात आलात काही कारणामुळे? मी जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेतलं हां तेव्हा मी ज्या विषयामध्ये MD केलं त्या विषयाचं नाव आहे सामाजिक आणि रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्र. की ज्या विषयाला सामान्यतः कोणी तिथे प्रॅक्टिस करायची नसते, त्यामुळे आजार होऊच नाही म्हणून काय करायचं असं ते शास्त्र आहे. हो हो. त्यामुळे त्याला ग्लॅमर नाही काय. पण मी जेव्हा MBBS झालो तेव्हा मी ठरवलं होतं की आपल्या देशाला गरज असेल तर ती आरोग्य शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे इतर विषय मला मिळत असताना मी मुद्दाम हा विषय केला. त्यामुळे आरोग्य शिक्षण करायचं हे माझ्या डोक्यात पक्कं होतं. परंतु हा जो डाएट प्लॅन आणि वेट लॉस, डायबिटीज प्रिव्हेन्शन हा माझ्या आयुष्यामध्ये योगायोगाने आलेली गोष्ट आहे असं मी समजतो. कारण कशी काय ती? 2012 मध्ये माझं वजन वाढलं होतं 8 किलो आणि ते कमी करायला अनेक प्रयोग किती केले. झालं होतं? नाही, माझं अपेक्षित वजन होतं काहीतरी 68 किलो आणि माझं 76च्या आसपास गेलं होतं. बरं. आणि तेव्हा मी खूप प्रयत्न केले वजन कमी करायचे. एक दिवस उपाशी राहायचं, मग काय फळच खायचे, मग एक दिवशी फळं, दुसऱ्या दिवशी उपास, एक दिवशी रस प्यायचे. मग इंटरनेटवरचे काय काय डाएट शोधून ते केले. त्यानंतर आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथिक औषधं ते सगळं केलं. मग ते दर 2-3 तासाला खाण्याचा प्रयोग पण केला मी. माझ्या असं लक्षात आलं की सगळे अनेक प्रयोग करतानाच माझं वजन वाढलं आणि काही वेळा असं झालं की कमी तर व्हायचं, पण प्रयोग थांबवला की पुन्हा वाढायचं. म्हणजे सक्सेसफुल काही होत नव्हतं म्हणजे असं. आणि त्यावेळेला मला डॉक्टर श्रीकांत जिचकरांचं एक लेक्चर एकाने आणून दिलं आणि त्याच्यात त्यांनी एक साधा सोपा संदेश दिला होता की जो मला काही त्यावेळेला पटला नाही. म्हणजे आजही अनेक लोकांना सांगितल्यावर पटत नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही निरोगी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल तर काय करा, 2दा जेवा. इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी. इतका साधा सोपा संदेश होता. ते व्याख्यान मी अनेक वेळा ऐकलं. मी म्हटलं असं म्हणतात का? कमी खा असं म्हणत नाहीत. गोड खाऊ नका तसंही म्हणत नाहीत. नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाहीत. तेल तूप खाऊ नका तसंही म्हणत नाहीत. म्हणजे नियम काहीच नाही. नियम काय, फक्त 2दा जेवा हा नियम. आणि मला जरी पटलं नाही तरी मी विचार केला की डोकं बाजूला ठेवूया आणि या माणसावर विश्वास ठेवून 3 महिने करू. आणि मग 3 महिन्यात माझं वजन 8 किलो कमी झालं. पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. जेवढं घडायला पाहिजे होतं तेवढं सगळं 3 महिन्यात घडलं आणि त्याच्यामुळे मी या सगळ्या प्रकारामध्ये उडला गेलो खरं पाहायला गेलं तर. हा जो डॉक्टर जिचकर साहेबांचा जो त्यांनी अभ्यास केलेला होता, त्याच्या पुढे तुम्ही काय केलं अजून? त्यांचं व्याख्यान हे फक्त वजन कमी करण्याचं नव्हतं. त्यांचं व्याख्यान हे 100 वर्ष कसं जगायचं याविषयी होतं. आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, मग सेल डिव्हिजन्स, अनेक गोष्टी होत्या. निरोगी राहायचं असेल तर मुळामध्ये लाईफस्टाईल जी आहे, म्हणजे मी नाही म्हणतो की खाण्याविषयी आपल्याला काही अवेअरनेस नाही आहे. म्हणजे मी असं उदाहरण देतो की तुम्ही कुठलाही प्राणी घ्या, गाय, म्हैस, गाढव, वाघ, कुणीही प्राणी घ्या, त्याचं जर पोट भरलेलं असेल तर त्याला काही खायला द्या तो खात नाही. हा फक्त बुद्धिमान माणूस असा आहे की पोट भरल्यानंतर सुद्धा आईस्क्रीम खाईल तो. करपट ढेकरा येत असल्या, ॲसिडिटी झाली तर गोळ्या खाऊन पार्टीला जाईल. असं फक्त माणूसच करू शकतो. म्हणजे शरीराचं न ऐकणे
हे किती मोठी गोष्ट आहे की शरीर तुम्हाला सांगत असतं की एखादा माणूस काय त्याने समजा काहीतरी बेसन डाळ खाल्ली, भजे खाल्ले, त्याला गॅसेस होतात आणि तो त्या गॅसेससाठी काहीतरी औषध घेतो, पण तो आपल्याला बेसनाच्या पिठाने त्रास होतो हे लक्षात घेत नाही. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं कशाने त्रास होतो. शरीराचा आवाज ऐकणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही ठरवून असं केलं की आजार होऊ नये किंवा आजार प्रतिबंधक असं तुम्ही क्षेत्र निवडलं, ते ग्लॅमरस नाही वगैरे, म्हणजे नेमकं काय? ते आता हे जे क्षेत्र आहे सगळं म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, याचा उद्देश असा आहे की माणूस आजारी पडल्यानंतर त्याला बरा करण्यापेक्षा तो आजारीच कसा पडणार नाही यासाठी काय करता येईल आपल्याला, हे सगळं आमचं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये लसीकरण आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरण आहे, त्याच्यामध्ये स्वच्छतेचा सगळा भाग आहे, त्याच्यामध्ये कीटकांविषयी अभ्यास आहे, कीटकनाशकांचा अभ्यास आहे. म्हणजे जेणेकरून शेवटी कसं आहे की आपण आजारी पडतो त्याची कारणं पर्यावरणात बरीच असतात. म्हणजे काही कारणं अनुवंशिक आहेत, पण बरीचशी कारणं तुमची पर्यावरणात आहेत. तुम्ही काय खाता, तुम्ही व्यायाम करता की नाही, तुम्हाला सवयी काय आहेत, म्हणजे व्यसनं काही आहेत का, या सगळ्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि त्याची जर आपण काळजी घेतली तर निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आजारच होणार नाही. आणि हे लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की लोकांना हार्ट ट्रान्सप्लांटविषयी फार कौतुक असतं, कुतूहल वाटत असतं. पण त्यांना जर कोणी सांगितलं की पाणी गरम करून पी, आता म्हणजे पावसाळ्यामध्ये तुला आजार होतील, तर त्याला याच्याविषयी फार ग्लॅमर वाटत नाही, कौतुक वाटत नाही. आणि जर आरोग्याचा सल्ला द्यायला मी बसलो समजा आणि असा दवाखाना चालू केला, मला नाही वाटत मला कोणी 100 रुपये देईल त्यासाठी. पण मी जर इंजेक्शन गोळ्या द्यायला सुरुवात केली तर मला मात्र 100-200 रुपये लोक देतील. असा हा सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे आमच्या विषयाचे लोक प्रॅक्टिस करत नाहीत. एखादा क्युरेटिव्ह मेडिसिनचा माणूस म्हणजे आजार उपचार करणारा माणूस जे काही काम करू शकेल त्याच्यापेक्षा 1000 पट काम प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा माणूस करू शकतो. कारण त्यांनी एखादा उपाय असा शोधला तर तो हजारो लोकांचं आयुष्य त्याच्यामुळे बदलू शकतो. पण म्हणजे याचा अर्थ की आपण जे म्हणतो की वैद्यकीय शास्त्र, त्याच्यासाठी घेतली जाणारी शपथ, त्याच्यासाठी केलं जाणार हे एकीकडे, आणि दुसरीकडे माणूस आजारी पडू नये म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा आजारी पडल्यानंतर आपण त्याला औषधं द्यावीत आणि आपण त्याला बरं करावं, ही विचारसरणी आपल्याकडे जास्ती आहे. थोडक्यात भारतामध्ये आजार होऊ नये या पद्धतीची विचारसरणी असलेले लोक कमी आहेत का? एकतर कसं आहे की आरोग्य ही प्राथमिकता नाही आपली. म्हणजे देश म्हणूनही नाही आहे, व्यक्ती म्हणूनही नाही आहे आणि समाज म्हणून पण नाही आहे. म्हणजे माणूस डॉक्टरकडे केव्हा जातो आज, कुठलाही माणूस जेव्हा त्याला काम करणं शक्य नाही त्यावेळेला तो जातो. म्हणजे तो अंगावर काढतो. महिलांच्या बाबतीत तर त्या अगदी शेवटच्या टोकाला आजार जाईपर्यंत जातच नाहीत. त्याच्यामुळे आरोग्य ही प्राथमिकता नाही आहे. त्याच्यामुळे होतं कसं की लोक आमच्याकडे येतात तेव्हा ते पुढच्या स्टेजला गेलेले असतात बरेचसे. आणि साहजिकच डॉक्टरांनी जो अभ्यास केलेला आहे तो आजारांवरचा अभ्यास केलेला आहे. आणि आजार असेल तर त्याला उपचार करणं हे त्यांचं कामच असतं. त्याच्यामुळे हिपोक्रेटिक ओथ ही त्यासाठीच घेतलेली असते की लोकांचं दुःख कसं कमी करता येईल यासाठी घेतलेली असते. त्यामुळे जो तो आपापल्या मार्गाने ते काम करतो. म्हणजे हिपोक्रेटिक ओथच्या काही अगेन्स्ट लोक करतात अशातला भाग नाही, किंवा त्यांना असं वाटतं की लोक आजारी पडावे असा पण भाग नाही आहे. पण लोक आजारी पडूनच येतात, त्यांना उपचार करणं हे त्यांचं काम असतं, ते करतात. दर 2 तासांनी खाणं, दर 4 तासांनी खाणं, 8 वेळा खाणं, 6 वेळा खाणं, मध्येच त्याला एकत्रित 2 जेवणामध्ये 16 तासाची अशी गॅप असणं, 4 तासात तशी गॅप असणं, हे सगळे हे जे प्रकार आहेत हे मोठ्या मोठ्या प्रकारे जाहिरात करून गाजवले जातात. मोठे मोठे लोक त्याच्या मागे लागतात, त्याला बळी पडतात. त्याला बळी पडतात हा शब्द बरोबर आहे का, म्हणजे शब्दप्रयोग? म्हणजे मी असं म्हणतो की बळी पडणं हे दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे मी असं नेहमी लेक्चरमध्ये सांगतो की ज्या समाजामध्ये वस्तू विकत घेणारे मूर्ख उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये विकणारे शहाणे असणारच आहेत. शेवटी तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाही आहे. तुम्ही दुसऱ्याला द्यायची इच्छा आहे तुमची आणि ते कधीच त्यामुळे कमी होणार नाही आहे. आता बऱ्याच वेळा असं असतं की तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही 1000 रुपये भरा आणि 2 महिन्यात तुम्हाला आम्ही 2000 रुपये देऊ. आता लोकांनी साधा विचार असा करायला पाहिजे की जो माणूस असं करू शकतो तो स्वतःचेच पैसे का नाही डबल करत? पण तुमचे पैसे कशाला डबल करायला पाहिजे ना त्यांनी? मग लोक काय थोडं मोहात पडतात की, आणि लोकांना शॉर्टकट हवे असतात. वजनाच्या बाबतीत विशेषतः सांगतो की लोकांना काय वाटत असतं की माझं वजन 3 महिन्यात कमी व्हावं. मी म्हणतो अरे वाढायला 20 वर्ष लागले, 15 वर्ष लागले, तर घालवायला 1-2 वर्ष द्यावे लागतील. शॉर्टकट काही नाही जगामध्ये. आणि म्हणून लोक फसतात याच्यासाठी की त्यांना मोहात पडून त्यांना लवकर पाहिजे असतं, शॉर्टकट हवा असतो. आणि त्यांना म्हणतात गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, मला काहीतरी एखादं मशीन द्या, 1 लाख रुपये खर्च करायला तयार आहे, पण मला 2 दिवसात, महिन्याभरात माझं वजन कमी करा. असं काही जगात घडत नाही आणि त्यामुळे लोक फसतात. हा तुमचा जो 55 मिनिटाचा डाएट प्लॅन आहे हा नेमका काय आहे? म्हणजे याच्यातली मुख्य थेअरी अशी आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा जो हॉर्मोन असतो त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होतो नंतर. आता हे सांगण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट सांगणं आवश्यक असं आहे की हा जो डाएट प्लॅन आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे किंवा लाईफस्टाईल म्हणतो मी याला, हा 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी नाही.
गरोदर माता आणि ज्या माता मुलांना अंगावर पाजतात आणि ज्यांची मुलं 9 महिन्यापेक्षा लहान आहेत त्या मातांसाठी पण हा डाएट प्लॅन नाही आहे. तिसरं, ज्यांना टाईप 1 प्रकारचा डायबिटीस आहे, म्हणजे काय की लहान वयात डायग्नोस होतो, वयाच्या 10व्या 12व्या 14व्या वर्षी डायग्नोस होतो आणि त्या मुलांच्या शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही, त्यामुळे त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतात. अशा लोकांसाठी पण हा डाएट प्लॅन नाही. म्हणजे निर्माण दोष ज्यांच्यात असतो, म्हणजे हे 3 प्रकार जन्मदोष, यांना यांनी हे करायचं नाही आहे. कारण काय, लोक उत्साहाच्या भरात करायला जातात आणि मग त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि आम्ही असं पण सांगितलं की ज्या लोकांना टाईप 2 डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅनचा उपयोग होतो. पण अशा लोकांनी सुद्धा हा डाएट प्लॅन करताना काय करणं आवश्यक आहे की आम्ही त्यांना HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन तपासण्या करायला सांगितलेले असतात. त्या HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन, तर या 2 तपासण्या करायच्या, रिपोर्ट आमच्या कोऑर्डिनेटर्सना पाठवायचे. त्याच्यानंतर स्वतःच्या मनाने डायबिटीसच्या गोळ्या कमी करायच्या नाही, बंद करायच्या नाही, त्याच्यामध्ये काही बदल करायचे नाहीत. आणि जे डॉक्टर तुम्हाला डायबिटीसचं औषध देतात त्यांना भेटायचं, त्यांना बोलायचं की आम्हाला हा डाएट प्लॅन करायची इच्छा आहे. मेजॉरिटी वेळा असं होईल की डॉक्टर तुम्हाला परवानगी देतील. त्यांनी परवानगी दिली तर तुम्ही हा डाएट प्लॅन करा, आपल्या मनाने करू नका, असं आम्ही सांगितलेलं आहे. आता सिद्धांत मी सांगितला की इन्शुलिनची लेवल वाढली तर तुमचं वजन वाढतं, तुम्हाला रेझिस्टन्स येतो आणि पुढे टाईप 2 डायबिटीस होतो. आता इन्शुलिन जो आहे तो तुमच्या शरीरामध्ये पँक्रियास किंवा स्वादुपिंड नावाची ग्रंथी आहे, ती पोटात डाव्या बाजूला असते, जठराच्या खाली, त्यातून तयार होत असतं आणि 2 प्रकारे तयार होतं. एकाला मी म्हणतो बेसलाईन सिक्रेशन, ते असतं 18 ते 32 युनिट, म्हणजे 24 तास तुमच्या पँक्रियासमधून थोडं थोडं इन्शुलिन स्त्रवत राहतं. 18 ते 32 युनिट. त्याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही थांबवू नाही शकत त्याला, ते येणारच. पण हे व्यक्तीप्रमाणे बदलतं. 18 ते 32 ची रेंज आहे, ते बदलत राहील, पण ते थांबवता येत नाही तुम्हाला, जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे. दुसरा प्रकार आहे इन्शुलिन सिक्रेशनचा की तुम्ही काही खाल्लं तर इन्शुलिन तयार होतं. आणि आता हे जे इन्शुलिन तयार होतं याला मी सोप्या भाषेत म्हणतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. म्हणजे कोणाचं ते माप 5 युनिटचं आहे, कोणाचं 10 युनिटचं आहे, कोणाचं 12 युनिटचं आहे. तर तुम्ही खाल्ल्यानंतर तुमचं एक माप इन्शुलिन पडतं. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही 1 पोळी खाल्ली तरी एकच माप, 2 पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप. म्हणजे त्याला ती बुद्धी जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन असं नाही होत, कमी जास्त खा तेवढंच इन्शुलिन येतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य असं की तुम्ही एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात. आपल्याकडे विमानं सुद्धा 5 मिनिटं उशिरा सुटतात, ट्रेन 15-20 मिनिटं उशिरा येतात, कोणाला भेटायला बोलवलं तो 20-25 मिनिटं उशिरा येतो. ते 55च्या म्हणजे 57-58 नाही का होत, 55 ते घड्याळ अगदी ठरलेलं आहे का? म्हणजे नाही, हे कसं आहे की हे पब्लिक हेल्थ कॅम्पेन आहे, हे लक्षात घ्या. याच्यात कसं असतं की आपल्याला सर्व लोकांना शास्त्रीयदृष्ट्या बरोबर पण त्यांना सहज समजेल आणि फॉलो करतील अशा गोष्टी सांगायच्या असतात. आता हे 55 मिनिटं हा जो काही आकडा आहे, आता अशी शक्यता आहे काही लोकांमध्ये ते 60ही असेल, 65ही असेल. हे सांख्यिकीच्या आधारे आहे सगळं. म्हणजे आपण ॲव्हरेज काढतो किंवा इतकं ॲव्हरेज आहे. ठीक आहे, एखाद्या माणसाचा एखाद्या वेळेला 2-4 मिनिटं उशीर झाला तर फार मोठा फरक पडेल अशातला भाग नाही आहे. बरोबर आहे. 55 मिनिटामध्ये होतं काय डॉक्टर साहेब की माझी पाणीपुरी जाते, माझी भेळपुरी जाते, माझा एक वडापाव जातो, त्याचं कसं काय, ते कसं काय जुळवून आणायचं बघा. माझं तुम्हाला मी सांगतो की मला सुद्धा हे सगळे पदार्थ आवडतात. मला पावभाजी आवडते, मला सुद्धा पाणीपुरी आवडते. मी काय करतो, मग आठवड्यातून 1 दिवस मी विचार करतो की रात्रीचं जेवण आपण काय करायचं, आता आपण पावभाजी खाऊ, रात्री जेवणात पिझ्झा खाऊ. म्हणजे एक जे माझं जेवण आहे ते मी असं करतो, त्याला जेवण आहे त्याच्याऐवजी आपण एक चाटवाल्याकडे गेलो आणि 2-3 प्रकार खाल्ले, अगदी खाऊ शकता, मन मारायची गरज नाहीये. म्हणजे रोज पिझ्झा खा असं कोणी सांगणार नाही, पण तुम्ही जर आठवड्यातून एकदा खात असाल तसंच तुम्ही खा, काही प्रॉब्लेम नाही त्याला. तुमचा गुरु कोण आहे, तुमचा अनुभव हा तुमचा गुरु आहे. मी असं म्हणतो की 4 ऑब्जेक्टिव्ह परिणाम तुम्हाला डाएट प्लॅनचे आमच्या दिसतात. ऑब्जेक्टिव्ह याच्यासाठी म्हणतो की तुम्ही ते मोजू शकता आणि कोणी असं म्हणू शकत नाही की तुम्ही असं काही सांगितलं तर म्हणजे बरं वाटलं याला काही मोजमाप नाही आहे, छान वाटलं याला मोजमाप नाही आहे. पण वजन कमी झालं, पोटाचा हेर कमी झाला, HbA1c कमी झालं. HbA1c म्हणजे काय असतं, गेल्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज असतं. आणि फास्टिंग इन्शुलिन म्हणजे इन्शुलिन हॉर्मोनची लेवल कमी होईल. आता या 4 गोष्टी जर घडत असतील तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की हे आरोग्यासाठी वाईट आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू नका. आणि प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की बरोबर काय आणि चूक काय. पण आता एक मध्ये आलं होतं की एक कोणतरी आहेत डायटिशियन, त्याने असं सांगितलं की दर 2 तासांनी खा आणि पोलिसांची पोटं कमी झाली. त्याच्यावर पोलिसांनी असं म्हटलं की आम्हाला जमेल का दर 2 तासांनी खायला. तर हे दर 2 तासांनी खाणं बरं, ह्याच्यानी काही तारका, काही नट, काही खेळाडू खूप बारीक झालेले आहेत. मग हे नेमकं काय होतं का, त्यांनी ते सोडलं की पुन्हा तसं होणार असं तुमच्या मते? नाही, ते तर होणारच. म्हणजे कुठला डाएट प्लॅन सक्सेसफुल होईल, पहिली गोष्ट तो फुकट असायला पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही काय आयुष्यात थोडेच पैसे खर्च करणार आहे डाएट प्लॅनसाठी. दुसरी गोष्ट, त्याला डॉक्टर लागू नये, एक्सपर्ट लागू नये. एक्सपर्ट आला की एक्सपर्टाईज झालं, एक्सपर्टाईज झाला की फी आली. तिसरी गोष्ट, मशीन लागू नये.
आता लोक बरं ते बघतो जॉगर बिगर आणतात घरामध्ये आणि सगळ्यांना दाखवतात महिनाभर. हो, त्याचा उपयोग चालतं मला जो वगैरे. कळलेला आहे तो पुढे 6 महिन्यांनी त्याच्यावर फार छान कपडे वाळत घातले जातात आणि पटकन सुकतात. कारण त्या मशीनचं मेंटेनन्स कोणी करत नाही, नंतर पट्टा खराब होतो काहीतरी होतं, म्हणून मशीन लागायला नको. आणि बाजारातून कुठली पावडर आणा असले उद्योग नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आयुष्यभर आनंदाने करता आलं पाहिजे. असं जर काही असेल तरच ते सक्सेसफुल होणार. त्याला डाएट प्लॅन म्हणता येईल, त्याला लाईफस्टाईल म्हणता येईल. आणि तुम्ही जे काही सांगितलं आत्तापर्यंत ते 2 महिने 4 महिने 6 महिने लोक करू शकतील. किंवा असे लोक करू शकतील की ज्यांच्या मागे कोणीतरी असिस्टंट फिरणार आहे की तुम्ही आत्ता खा नका खाऊ असं मागे लागणार आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कुठे आनंद आहे हा. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या वेळा खाल्ल्याने तुमचं HbA1c काय होईल आणि इन्शुलिनची लेवल काय होईल हे बघून घ्या. त्याला काय सेलिब्रिटीचं पण HbA1c वाढू शकेल, ते मोजायला पाहिजे ना. मोजल्याशिवाय कसं कळणार. एका बाजूला असे लोक आहेत की ज्यांना स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळायचं आहे, असे लोक आणि त्यांना मदत करणारे आमच्यासारखे डॉक्टर्स हे एका बाजूला आहेत. आणि दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत की ज्यांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची इच्छा नाही आहे, त्यांना दुसऱ्याकडे द्यायची इच्छा आहे आणि त्यांना मदत करणारे लोक आहेत दुसऱ्या बाजूला. असं हा सगळा संघर्ष. आता तुम्हाला जर कोणी सगळं जेवण बनवून दिलं आणि समजा उद्या त्यांचं ऑफिस बंदच झालं, तिथलं दुकानच बंद झालं, तुम्ही काय करणार आहात पुढे. सेल्फ रिलायंट तुम्ही असायला पाहिजे, तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे. असा कुठलाही डाएट प्लॅन तुम्ही बघा, तो चांगला तुम्हाला जर फायदा झाला तुम्ही करा, माझं काही म्हणणं नाही त्यात. बारीक पूर्वी असत ना वैधानिक इशारा, तसं एक बारीक अक्षरात दिलेलं असतं की 45 मिनिटामध्ये 4.5 किलोमीटर चालायचे. नाही, हे आम्ही बारीक अक्षरात पण लिहिलेलं नाही, हे आम्ही बोल्ड. नाही, लोक वाचताना ते फार बारीक अक्षरात वाचतात, बाकी सगळं करतात. पण ते कसं आहे की आम्ही सांगितले 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला, हे आदर्श आहे. मग काही लोक 6 किलोमीटर पण चालतात, काही 7 पण चालतात, चांगली गोष्ट आहे. म्हणजे जास्त चालाल तर काही म्हणजे वाईट नाही. मग सायकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता. म्हणजे ज्या लोकांचे गुडघे दुखतात, काही लोकांना खूप लोकांना प्रॉब्लेम असतो, 60च्या पुढचे गुडघे दुखतात, काय करायचं, तर सायकलिंग करणं त्यांच्यासाठी चांगला व्यायाम आहे. त्यांचे गुडघ्याचे मसल्स उलट मजबूत होतील त्याच्यामुळे, ते करावं त्यांनी 45 मिनिटं. आता काही लोक समजा अपंग असतात किंवा काही लोक असे असतात की त्यांना काहीच करता येत नाही. असे पोलिओ झालेले लोक सुद्धा 6 महिन्यामध्ये 8 किलो 12 किलो वजन कमी झालेले आहेत. आम्ही म्हणतो काही नाही करता येईल तुम्हाला, पलंगावर उताणं झोपा आणि हवेत सायकल चालवा. हे जरी तुम्ही केलं म्हणजे कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करा असं आम्ही सांगतो. बरं, आता 2 जेवणाच्या मध्ये काय खायचं तुम्ही दिलंय की ताक पिऊ शकता, काळा चहा पिऊ शकता, ग्रीन टी चालतो, 25% दुधाचा पातळ चहा चालतो, नारळ पाणी चालतं आणि एखादा टोमॅटो खाल्लेला चालतो. पण हे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना, वेट लॉस आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना मात्र 2 जेवताना पण त्यांनी गोड खायचं नाही, हा नियम आहे. गोड फळं खायची नाही. आणि 2 जेवणांच्या मध्ये त्यांना फक्त पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी, कशातच साखर किंवा शुगर फ्री नाही, एवढे 3 पदार्थ अलाउड आहेत. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की डायबिटीज हा बरा होतो का, हा एक मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय. की डायबिटीज बरा होणं म्हणजे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आता सध्याचं जगामध्ये डायबिटीसच्या लोकांची जी ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या मेडिसिन चालू आहेत, यांची अपेक्षा काय आहे. यांची अपेक्षा अशी आहे की गोळ्या घेऊन जर HbA1c 7च्या खाली असेल तर त्याला डायबिटीज अंडर कंट्रोल असं आम्ही म्हणतो. आणि एव्हरीबडी इज हॅपी विथ दॅट. डॉक्टरही त्यांना आनंद आहे की बा ह्याचा डायबिटीज कंट्रोलमध्ये, पेशंटला आनंद आहे. हे जर आम्ही विदाऊट मेडिसिन करू शकत असू तर त्याला तुम्ही क्रेडिट द्याल का डाएट प्लॅनला, लाईफस्टाईलला, की विदाऊट मेडिसिन जर कोणी 7च्या खाली जात असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे. डायबिटीज क्युअर तेही करत नाहीत, आम्ही करत नाही असं म्हणायला माझं काही म्हणजे शेवटी डायबिटीज क्युअर ही फार मोठी गोष्ट आहे. की तुमच्या सेल्युलर लेवलवर काय झालेलं आहे डिरेंजमेंट, ते दुरुस्त होईल का मला माहीत नाही. म्हणजे फरक असा आहे की घरामध्ये एक हिंस्र प्राणी आहे पण तो पट्ट्यानी बांधलेला आहे, आणि घरात हिंस्र प्राणीच नाही, अशा 2 गोष्टी आहेत. त्यात तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते जर सगळं तुम्ही केलं तर तुमच्या घरातला डायबिटीज नावाचा हिंस्र प्राणी पट्टा लावून शांत राहणार नाही, तर तो घरातनं निघूनच जाईल. तुमचं हे लेक्चर ऐकून आमच्या व्यवसायातले एक मित्र आहेत आमचे, त्यांनी तुमची पद्धती अवलंबली आणि त्यांना त्याचा काय फायदा झाला ते सांगतायत, आपण पाहूया. बरोबर 1 वर्षापूर्वी माझं ब्लड शुगर 450च्या वरती गेलं होतं. मला काही सुचत नव्हतं, काही सुधरत नव्हतं. डॉक्टरांकडे गेलो होतो, डॉक्टर मला म्हणाले इन्सुलिन घ्यावं लागेल. म्हटलं हे ब्लड शुगर वाढलं आहे, माझ्या ॲक्टिंगचं जे मी करतो त्या सेटवर आम्हाला वेळेचं काही बंधन नसतं. डिसऑर्गनाइज्ड खाणं पिणं झोपणं त्याच्यामुळे हे वाढलेलं आहे. ते इन्सुलिन पण सुद्धा मी रेग्युलरली घेऊ शकणार नाही, औषधं वेळेवर घेऊ शकणार नाही. आणि मला वाटलं आता खूप कठीण आहे, करिअर सोडून द्यावं का काय असा विचार करत होतो. आणि अचानक माझे
साडू आहेत, चंद्रकांत सोळंकी, त्यांनी डॉक्टर दीक्षितांचं कुठे लेक्चर ऐकलं होतं, त्यांनी मला तो व्हिडिओ फॉरवर्ड केला. तो मी ऐकला. महिन्याभरातच मला माझ्यात चेंजेस वाटायला लागले. एनर्जी खूप मिळायला लागली, आळस जायला लागला, शुगर ड्रास्टिकली कमी झालं. 3 महिन्यात तर माझ्यात एवढा बदल झाला की लाईफच कम्प्लीट ट्रान्सफॉर्म झालं. आज 1 वर्ष मी प्रामाणिकपणे डॉक्टर दीक्षितांचा डाएट प्लॅन फॉलो करतो. माझं तर करिअर परत सुरू झालं. म्हणजे मी जे ॲक्टिंग सोडायचा विचार करत होतो, तर आता मला किती करू आणि किती नाही, किती काम करू असं होतं. आजच माझ्या आईचा 10वा स्मृतिदिन आहे. 10 वर्षापूर्वी माझी आई डायबिटीजनीच गेली. मला सारखं असं वाटतं की त्यावेळेला जर तुम्ही मला भेटले असते किंवा आईला भेटले असते तर आज माझी आई जिवंत असते. आपण आता बघूया मिलिंद गवळी यांचा, ज्यांनी तुमचं जीवन पद्धती आहार सुरू केला तेव्हा त्याच्या आधीचा फोटो बघूया आपण. हा जो डावीकडचा आहे तो जानेवारी 2018तला आहे आणि तो उजवीकडचा जो आहे तो जुलै 2018 मधला आहे. म्हणजे जर असं बघितलं पटकन तर असं वाटेल की नायकाचे वडील आणि नायक हे एकच आहेत का? अगदी बरोबर. नाही, एकच माणूस आहे. एक 6 महिने आधीचा, एक 6 महिने नंतरचा आहे. या सगळ्या लोकांचे तुमच्या मनात सुद्धा येणार नाहीत की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही असे प्रश्न आले असतील काय की. तर असे काय काय कानाला खडा लावणारे प्रश्न लोक विचारतात. तो आता कानाला खडा लावणारा प्रश्न म्हणजे एक कॉमन प्रश्न जो असतो की ते लोक अडून अडून विचारतात किंवा मग थोडा आमचा प्रश्न आहे असं म्हणून म्हणते मला नाही एकट्याला विचारायचं आहे असं. मग म्हणतं काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे आम्हाला 2 पेग तरी प्यावंच लागतं रोज. मग मी म्हणतो बा डॉक्टर तुम्हाला दारू प्यायला कसं काय सांगणार आहे? तर ती अपेक्षा माझ्याकडून पण करू नका. मी काही सांगणार नाही तुम्हाला दारू प्यायला. पण जर एखाद्याला अपरिहार्यच असेल की ज्यांना 2 पेग प्यायचाच आहे त्यांना मी म्हणतं की तुम्हाला आम्ही 55 मिनिटं वेळ दिलेला आहे. खाणं आणि पिणं 55 मिनिटं आटपलं तर डाएट प्लॅनला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ही परवानगी डॉक्टरांनी खुशीने दिलेली नाही, नाईलाजाने दिलेलं, एवढं लक्षात ठेवा. नाही. आणि त्याच्या पुढचं डिस्क्लेमर लक्षात घ्या की डाएट प्लॅनला परिणाम होणार नाही, पण तुमचं लिव्हर आणि किडनी याच्यावरचे दुष्परिणाम होणार. त्याची जबाबदारी डॉक्टरांकडे नाही. ती जबाबदारी डॉक्टरांकडे नाही. डाएटवर येणार नाही, तुमच्यावरच आहे ती. पान खायची सवय असते, बडीशोप खायची सवय असते, च्युइंगम खायची सवय असते. त्यांनी होतं की नाही? पानाने होतं, चिंगमनी होतं, गुटक्याने होतं, तंबाखूने होतं, सगळ्या पदार्थांनी आमच्या लोकांनी प्रयोग करून पाहिलेत, त्यांनी होतं. या डाएट प्लॅनचा जो फायदा झाला काही लोकांना. एक मॅडम माझ्याकडे आल्या, त्यामुळे तुमच्या डाएट प्लॅनचा एवढा फायदा झाला म्हणे काय सांगू. म्हटलं काय झालं? नाही म्हणे मला नाही, मिस्टरांना फायदा झाला. म्हटलं काय झालं? मी म्हटलं यांचं वजन कमी झालं का? नाही म्हणे. म्हटलं डायबिटीस गेला का? नाही म्हणे. मग काय झालं? यांचा गुटखा सुटला म्हणे. ते म्हणाले यांना गुटखा खायची एवढी सवय आहे. आणि त्यांनी मला आठवलं की प्रश्न विचारला होता व्याख्यानात की गुटखा खाल्ला चालतो का? मी म्हटलं गुटखा आणि इन्सुलिन सिक्रेट होतं. तुम्हाला गुटखा एवढा जर आवडत असेल तर एक जेवण गुटख्याचंच करा म्हटलं, हरकत नाही. म्हणजे ताटात वाटीत गुटखाच खा, 55 मिनिटं गुटखा खा, म्हणजे आपोआपच सवय गेली. असं होतं. काही काही वेळेला असं होतं ना की जे मधुमेहाचे रोगी असतात, डायबिटीसचे, त्यांना कधीतरी असं गरगरल्यासारखं होतं, शुगर कमी होते, अमुक करते. अशा वेळेला काय करायचं असतं? म्हणजे आता कसं आहे, आमच्या डाएट प्लॅनमध्ये आम्ही जेव्हा त्यांना डाएट प्लॅन सांगतो करा म्हणून, तेव्हा त्याच्यामध्ये त्या मेसेजमध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, की रक्तातली साखर कमी झाली कशाने ओळखायचं. तर ग्लुकोमीटर प्रत्येकाने विकत घेणं आवश्यक आहे असं मी सांगतो. याला डायबिटीस त्याने. मग काय करा, तुम्हाला हायपोग्लायसेमियाची लक्षणं काय? चक्कर येणे, थरथर होणे, घाम येणे, अंधारी येणे डोळ्यात असं. तर असं झालं तर काय करा की ग्लुकोमीटरने तुमचं ब्लडचं रिडिंग घ्या. 80च्या खाली असेल, आता तांत्रिकदृष्ट्या 72 म्हणतात, पण आम्ही कॅम्पेन म्हणून 80 म्हणतो की 80च्या खाली गेलं तर गोड खा तेव्हा. म्हणजे हायपोग्लायसेमिया झाल्यानंतर खूप आपलं जेवणाची वेळ 3 वाजता आहे म्हणून ताणत बसायचं नाही आहे. हायपोग्लायसेमिया झालं कारण डायबिटीसच्या माणसाला हायपोग्लायसेमिया होणार आणि डाएट प्लॅनही चालू आणि गोळ्याही चालू आहेत तर हायपोग्लायसेमिया होणार. पण हायपोग्लायसेमिया जर रिपीटेडली समजा तुम्ही गोळी 12 वाजता घेता आणि हायपोग्लायसेमिया 3 वाजता व्हायला लागला रोज, याचा अर्थ काय की तुमचं 12चा औषधचा डोस कमी करायची वेळ आलेली आता. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बरं. कारण काय, तुमचं हायपोग्लायसेमिया होणं याचा अर्थ तुम्हाला आता डोस जास्त होतोय, तो कमी करतात डॉक्टर. मग अशाच प्रकारे लोकांच्या गोळ्या कमी होतात आणि बंद होतात. आज इकडे आपल्याकडे काही प्रेक्षक आलेले आहेत, त्यांचे प्रश्न ते काही विचारतील तर आपण त्यांना कृपा करून उत्तर द्यावीत. माझं नाव राजेंद्र कुलवडे. मला सकाळी चहा घेतल्याशिवाय आणि मशरी लावल्याशिवाय मला प्रातःविधी किंवा पुढचा कुठलाही कार्यक्रम मी करूच शकत नाही.
आणि मग तो 55 मिनिटाचा जो डाएट आहे तो हा कार्यक्रम कसा काय करायचा? आता चहाचा विषय तर अनेक लोकांचा आहे, म्हणजे खूप लोक म्हणतात. आता मी म्हणतो की चहा म्हणजे साखर असते. साखरेचं माणसाला व्यसन लागतं. आणि ज्या घरामध्ये एखादा डायबिटीसचा पेशंट आहे त्याला बिनसाखरेची चहाची सवय असते, त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला त्याला मळमळतं, कारण त्याचं व्यसन गेलेलं आहे. तसं तुमचं पण हे व्यसन जे आहे चहाचं, ते व्यसन 8 दिवसात जाऊ शकतं. तुम्हाला जो काही परिणाम सध्या मिळतो आहे प्रातर्विधीसाठी, तो तुम्ही 2 ग्लास गरम पाणी पिलं तरी तोच परिणाम होणार, लक्षात ठेवा. हा आपला मेंटल ब्लॉक आहे. हा मानसिकदृष्ट्या आपण फक्त हे करा, थोडे निर्धार करा तुम्हाला 8 दिवसात लक्षात येईल की तुमचा हा प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू, धन्यवाद. पुढचा प्रश्न कोणाला विचार? मला सुद्धा डायबिटीज आहे, पण मला ना डाएट करताच येत नाही. कुठलंही जेवण बघितलं ना की मला जेवावंसंच वाटतं. पण मी सांगा मी काय करू? आता बघा, म्हणजे आपण जे शब्द वापरतो ते किती महत्त्वाचे असतात. की मला म्हणजे डाएट होत नाही असं आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट, की माझ्या ज्याने होतच नाही, मी करत नाही असं म्हणा. काय आहे की होत नाही म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे, करत नाही हे तुमची इच्छा आहे. खूप प्रयत्न केले. सांगायचा उद्देश काय आहे की जे काही तुम्ही कृत्य करता त्याची जबाबदारी तुम्ही जर घेतली तर त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. निर्धार तुमचा किती पाहिजे? एक 7 ते 8 दिवस फक्त निर्धार पाहिजे. तुम्ही 2दा जेवायला लागलात की तुम्हाला इतर वेळेला कोणी पंचपक्वानं जरी आणून दिलं तरी तुम्हाला खावंसं वाटणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मीच आहे का आता, जी पूर्वी होते ती आता मी आहे का, असा बदल तुमच्यात घडेल, हे नक्की. थँक्यू. अजून कोणाला प्रश्न आहेत का? माझा प्रश्न असा आहे की किमान 45 मिनटं तरी आपण चाललं पाहिजे डाएट प्लॅननुसार. सो 45 मिनटं ती मी जर का स्प्लिट केली, समजा माझं घर स्टेशनपासून 10 मिनटावर आहे, पुन्हा मी समजा सकाळी मी 10 मिनटं वॉक घेतला घरापासून स्टेशनपर्यंत, पुन्हा घरी चालत गेले, ही झाली 20 मिनटं. संध्याकाळी सेम मी केलं. असं करत 45 मिनटं जर का मी चालणं झालं ओव्हरऑल रमतगमत, तर ते चालू शकतं का किंवा त्याचा काही उपयोग आहे का? आता म्हणजे कसं आहे की सलग 45 मिनटं चालण्याचं महत्त्व असं आहे की सुरुवातीला पहिले 15-20 मिनटं तुमचं ग्लुकोज जळतं शरीरातलं आणि नंतर तुमच्या चरबीला हात लागतो. त्यामुळे तुम्ही सलग 45 मिनटं चाला. कुठल्याही कार्डिओ एक्झरसाईज, चालणं, सायकलिंग किंवा स्विमिंग सलग 45 मिनटं करा, असा आम्ही सल्ला दिलेला आहे. पण जर माणूस एखादा काहीच करत नसेल समजा आणि त्याने अशा प्रकारे स्पीड करून जरी केलं 10-10 मिनटं तरी काही बिघडणार नाही. त्याला फायदा होईलच, 100% नाही होणार, पण काही ना काही फायदा नक्की होईल. पण बेस्ट पॉसिबल काय की 45 मिनटं सलग चालणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. थँक्यू. तीव्र भुकेची आपली लक्षणं ओळखायची काय चिन्ह आहेत? म्हणजे आता माझ्या बाबतीत मी कसं ओळखलं की आपल्याला कडक भूक लागली आहे का, तर मला शेपूची भाजी आवडत नाही. तर मी असं केलं की त्या दिवशी बायकोला म्हटलं की शेपूची भाजी करून ठेव आणि सकाळपासून काही खायचं नाही. आणि जेव्हा शेपूची भाजी मला गोड लागली की माझी भुकेची आहे. बरं, आपल्या इथल्या जेवणामध्ये नेहमी म्हटलं जातं काही जेवणात प्रोटीन कमी असतात, काही जेवणात फॅट कमी असतात, काही जेवणात हे असतात. तर आपल्या ह्या 2 वेळेच्या जेवणामध्ये काय काय असावं शक्यतो आदर्श पद्धतीने? म्हणजे कसं आहे की आता अगदी जर आपण अभ्यास बघितले तर त्या अभ्यास आपल्याला असं सांगतात की तुम्ही काय खाता याच्यापेक्षा किती वेळा खाता याला जास्त महत्त्व आहे. कारण तुमचं इन्शुलिन ते सगळं काम करणार आहे पुढे. पण आम्ही असं सांगू तुम्हाला की तुमच्या जेवणामध्ये सामान्यपणे महाराष्ट्रीयन जेवणात काय कार्बोहायड्रेट खूप जास्त आहेत. म्हणजे भारतीय जेवणामध्येच की तुम्ही पोळी खाता, भात खाता, याच्यामध्ये कसं आहे की 80% जवळपास कार्बोहायड्रेट आहे, 10% प्रोटीन आहे. तर प्रोटीन कमी मिळतात आपल्या जेवणामध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं सांगतो की बुवा तुम्ही कार्बोहायड्रेट थोडं कमी करा, प्रोटीन थोडं वाढवा. म्हणजे घट्ट वरण खा, मोड आलेलं कडधान्य खा, सोयाबीन खा, चीज खा, पनीर खा, जेणेकरून कार्बोहायड्रेट थोडं कमी होईल. 3 पोळ्या खात असाल तर 2च खा. अशा प्रकारे आम्ही सांगितलं. पोळी भाकरीत काय फरक आहे? फारसा नाही. फार काही फरक नाही आहे, दोन्हीमध्ये जवळपास सारखंच आहे. आणि खाताना प्रयत्न असा करा की जंक फूड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं. तुम्हाला हे दिसतंच आहे की बाबा इतकं तुम्ही एनर्जी खाता, तुम्हाला कळत नाही की वेफरचं 1 पाकिट खाता तर किती कॅलरीज तुम्ही खात असता. कोल्ड्रिंक तुम्ही 1 बाटली 500 मिलीलिटरची पिला तर 55 ग्रॅम तुम्ही साखर खाता, तुमच्या लक्षात येत नाही. किती? 55 ग्रॅम साखर. म्हणजे 100 मिलीलिटरला 11 ग्रॅम साखर असते कोल्ड्रिंकमध्ये, 12 पण असते. कॅफिन तर भयंकर असतं. आणि 5 मिनिटात तुम्ही 500 मिलीलिटरचं कोल्ड्रिंक गटागटा पिऊ शकता. म्हणजे 55 ग्रॅम तुम्ही साखर खाता. तर अशा प्रकारचं तुमच्या खाण्याच्या सवयी असतील तर त्याचा विचार करा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा, हे फार महत्त्वाचं आहे. घरी कितपत वेळ देता येतो? हे खरं सांगायचं तर म्हणजे मला कोणी जर विचारलं की तुमचा पत्ता काय तर मी सांगू शकेन की मी गाडीत असतो. मेजॉरिटी वेळ मी गाडीत असतो. कोणी फोन केला तर मी प्रवासात असतो. तर नक्कीच घराकडे दुर्लक्ष होतं.
म्हणजे आणि आता गेल्या वर्षभरात तर हे खूपच जास्त झालं. पण सुदैवाने काय झालं की माझी बायको, माझा मुलगा मुलगी हे सगळे या कामामध्ये मला मदत करतात. त्याच्यामुळे त्यांना हे माहिती आहे की बाबा जे करतायत ते चांगलं काहीतरी करतायत. त्याच्यामुळे जरी त्यांना त्याचा त्रास होत असला तरी ते चांगल्या प्रकारे त्यांनी ते सगळं स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे मला गेल्यानंतर निदान त्रास होत नाही. कधीतरी तर झालं असेल, अरे वाढदिवस नाही, अमुक दिवशी गेलो नाही, पोचलो नाही. असं होतं बऱ्याच वेळा. पण आता मुलं मोठी झाली तशी, त्याच्यामुळे पण एक तुमचा याचा एक फायदा अप्रत्यक्षरित्या कसा आहे की तुम्ही या प्रवासामुळे फिरत असता, त्यामुळे कदाचित लग्नाचा वाढदिवस किंवा बायकोचा वाढदिवस हा प्रवासातच असतो. त्याचा दुसरा भाग असा आहे की बरेच लोकांना तो लक्षातच राहत नाही. त्यामुळे तुमच्याकडे निदान सबब तरी चांगले आहे. मी लातूरला होतो, मी अंमळनेरला होतो, मी पंढरपूरला होतो. नाही आता माझ्यावर जे सहकारी काम करतात ते इतके, आता हे आमचं कुटुंब आहे मोठं आणि हे लोक एवढे प्रेमळ आहेत की आता 3 फेब्रुवारीला माझ्या बायकोचा वाढदिवस होता. ते मी बेंगलोरला गेलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी प्लॅन केलं की यांना कुर्ला पाठवायचं त्या दिवशी. आणि त्यांनीच ते सगळं व्यवस्था केली होती आणि आम्हाला अचानक सरप्राईज मिळालं की आपण कुर्ला जाणार आहे. त्यामुळे वाढदिवस मिस होत नाहीत. आनंद वाढलेला आहे मात्र आयुष्यात. तुम्हाला तुमच्या सहकार्याने एक आश्चर्याचा धक्का दिला, तसा अजून एक धक्का थोडासा आमच्याकडनं बघा आपण. सध्या माझी परिस्थिती डॉक्टर दीक्षितांसोबत फिरणं किंवा घरी राहणं या द्विधा मनस्थितीमुळे कशी झाली आहे ते मी या कवितेतून सांगते. प्रवास की घर, मुले की दीक्षित सर, प्लंबर, माळी, गॅस दुरुस्ती, कुरिअरवाल्याच्या मर्जी झेलू की डायबिटीसच्या मेंबरांच्या तक्रारी निस्तरू, मित्रमैत्रिणी नाराज झाले म्हणे तुला भेटणे अवघड झाले, करू माझे वाचन लेखन की वेट लॉस मिशन, तरी सगळे म्हणतात मॅडम काय करता आपण. ब्रँड अँबॅसिडरची बायको मी अंजली दीक्षित. तिचा हा गुण तुम्हाला दिसला असेल, कविता करणे, काय वाचन. काय म्हणाला त्याच्यावरती? म्हणजे अगदी मनापासून मला याचा नाही, म्हणजे त्यांनी बायको कानाला मिळाली. खडा असं म्हटलं नाही, पण त्यातला अर्थ कानाला खडा होतात. पण ती या कामात सहभागी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ती आनंद घेते आहे आणि त्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यामुळे कुटुंबियांचे आणि तिचे विशेषतः जेवढे आभार मानावे तेवढे खरं कमीच आहेत. कारण हे सगळं घर चालवणं, सगळ्या गोष्टी बघणं, हे जरी ती आता विनोदी पद्धतीने सांगितलं असेल तरी त्याचा त्रास होतोच. तुम्हाला एक फार गोड आवडत नाही किंवा तुमच्या त्या खाण्याच्या पद्धतीत ते बसत नाही, परंतु एक गोड आश्चर्य ते चालतं. म्हणजे बाबांच्या या व्हेंचरमुळे मला फायदे आणि तोटे जे झाले ते मोस्टली सिमिलरच आहे. फायदा असा झाला आहे की एव्हरीबडी नोज हिम, म्हणजे नोज हिम अँड द डाएट प्लॅन. आणि मग त्याच्यामुळे असं मस्त वाटतं की यू फील व्हेरी प्राऊड की अरे किती चांगलं काम सुरू आहे आणि किती लोकांपर्यंत रीच झालं आहे वगैरे. तोटा मला असं झालं आहे की सेम थिंग तोट्यामध्ये पण आहे की एव्हरीबडी नोज हिम, म्हणजे माझे टीचर्स, माझे फ्रेंड्स, एव्हरीबडी. मला इतकं नीट राहावं लागतं सगळीकडे आता. माझे टीचर्स आहे लाईक श्रिया तुझे बाबा इतकं चांगलं काम करतात, तुझं तर हँडरायटिंग पण चांगलं नाही. लाईक माझ्या हँडरायटिंगचं आणि बाबांच्या कामाचा काहीच संबंध नाही आहे. वाय आर यू डुईंग दिस टू मी? एनिवे, सो हा तोटा झाला आहे. बट इट डझंट रिअली बॉदर मी दॅट मच, कारण की इतकं चांगलं काम सुरू आहे. आणि वन थिंग आय वुड लाईक टू टेल हिम इज दॅट कीप गोईंग. आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हिम. डोंट वरी अबाउट एनिथिंग. आणि आय मिस हिम. लव यू बेटा. माझी अतिशय लाडकी मुलगी आहे आणि ती स्वतः परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. ती कथ्थक शिकते आणि मला खात्री आहे पुढच्या काही वर्षांमध्ये कथकला 7-8 तास तरी मेहनत करायला लागते. भरपूर ती मग तरी तिला पण 2 वेळाच खाणं. नाही, ती आईला धमक्या देत असते की मी आता 2दाच जेवणार आहे. मग आई म्हणते नाही आता सध्या तू 3 वेळा खा. असं चालू आहे सध्या. व्हॉट्सॲप आणि ॲडमिन हे काय प्रकरण आहे, म्हणजे तुमची ती काय पद्धत आहे? म्हणजे मुळात असं होतं की जेव्हा माझी व्याख्यानं होतात किंवा आमच्या कोणा सहकाऱ्यांची व्याख्यानं होतात तर लोकांना मग ते जॉईन व्हायचं असतं या अभियानामध्ये. तर किंवा यूट्यूबचे लेक्चर लोक ऐकतात, त्याच्यात देखील एक स्लाईड असते ज्याच्यामध्ये सहकाऱ्यांची नावं आणि व्हॉट्सअपचे नंबर दिलेले असतात. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की तुम्हाला जर अभियानात जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही HbA1c फास्टिंग इन्शुलिन 2 तपासण्या करा आणि त्या करून या कुठल्याही एका नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवर ते फोटो काढून पाठवा. ते रिपोर्ट पाठवतात. रिपोर्ट पाठवले की आमचे सहकारी काय करतात की त्याची कॅटेगरी बघतात की तो वेट लॉसवाला आहे, डायबिटीसवाला आहे का प्री डायबिटीसवाला आहे. मग त्याच्यानुसार काय करतात की जे सगळं व्याख्यान आम्ही अनेक ठिकाणी देतो किंवा पुस्तकात लिहिलं असतं पण त्याचं रूपांतर डाएट प्लॅन मेसेजमध्ये केलेलं आहे आम्ही.
डाएट प्लॅन मेसेजचा उपयोग काय असतो की व्याख्यानामधल्या 2-4 गोष्टी लोक विसरतातच, स्वाभाविक आहे. पण डाएट प्लॅन मेसेज मी म्हणतो की शब्दन शब्द फॉलो करायचा आहे. म्हणजे काळा चहा घ्यायला सांगितलं तर काळी कॉफी विचारायचं नाही, इतकं ते साधं सोपं आहे. आणि ते शब्दन शब्द, मग आमचे लोक त्यांना योग्य तो डाएट प्लॅन मेसेज पाठवतात. हे मेसेज आता वेट लॉससाठी वेगळा, प्री डायबिटीजचा वेगळा, डायबिटीजचा वेगळा आहे. हा मेसेज सध्या मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि गुजराती या 5 भाषांमध्ये अवेलेबल आहे. मग ग्रुपवर लोक प्रश्न विचारत असतात. आमचं कमिटमेंट असं आहे की तुम्ही ग्रुपवर कुठलाही प्रश्न विचारा, 24 तासाच्या आत त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. आणि असे सध्या 242 व्हॉट्सअप ग्रुप आमचे आहेत. बरं. आणि 37 देशातले 48,000 लोक आमच्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत. आणि हे काम करणारे माझे सहकारी आहेत अनेक. त्यातले अनेक लोक इथे आलेले मला दिसत आहेत. संजय बारसे नाशिकहून आलेले आहेत, दिनकर दामले हे मुंबईहून आलेले आहेत, रवी जगन्नाथन ठाण्याचे आहेत, अरुण नावगे पण मुंबईचेच आहेत. तर हे सगळे लोक हे काम करतात. आता या अभियानामध्ये तुम्ही इतकी वर्ष आहात आणि आता ते चालूच राहणार. आणि त्यात तुमची आता स्थूलता निवारण या पदी ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे. हे पद असं असल्याचं आम्ही कधी ऐकलं नव्हतं. याच्या आधीचे अँबॅसेडर कोण होते? मला जे माहिती आहे त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन, रवीना टंडन, सचिन तेंडुलकर, म्हणजे सेलिब्रिटी जे असतात त्यांना जनरली ब्रँड अँबॅसेडर करत असतात. हां. कदाचित मी असा एकमेव डॉक्टर असेन किंवा आणि सरकारी अधिकारी, म्हणजे मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतो, प्राध्यापक आहे. तर मला वाटतं महाराष्ट्रातच नाही तर भारतात देखील हे पहिलं उदाहरण असेल की एखादा गव्हर्मेंट ऑफिसर हा ब्रँड अँबॅसेडर झालेला आहे कुठल्या कार्यक्रमाचा. आणि त्यामुळे जबाबदारी पण वाढलेलीच आहे. साहजिकच आहे की तुम्हाला एखादं पद मिळालं हे मानाचं पद आहे. त्यामुळे तो मान आपण टिकवून ठेवणे आणि त्याला कुठल्याही प्रकारे कमीपणा येणार नाही हे आपण बघणं, ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांवर येऊन पडलेली आहे. आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे निभावणार याच्याविषयी खात्री बाळगा. या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान अशा काही गोष्टी घडल्या का की ज्याच्यामध्ये काही राहून गेलं असेल, बोलायचं, कोणाला काही सांगायचं किंवा काही एक मोठा कानाला खडा लावायचा? मला असं नक्की वाटतं की माझ्या आयुष्यात जे आज घडतं आहे याचा विचार मी 2012मध्ये केलाच नव्हता. म्हणजे मला आठवतं आहे की 2013ला मी जी व्याख्यानं द्यायचो ती व्याख्यानं 15 लोकांना 20 लोकांना पण मी दिलेली आहेत व्याख्यानं. आणि ती व्याख्यानं अशी असायची की 15 लोकांपैकी 5 लोक आम्ही स्टेजवर असायचो, 10 लोक खाली असायचे. त्यातले काही लोक समोसा खात आहेत, काही लोक काय आपापले उद्योग करतात, असं सगळं असायचं. त्या अवस्थेतून आज अशी अवस्था आलेली आहे की मी कुठल्याही खेडेगावात जरी गेलो उद्या आणि ते व्याख्यान नुसतं आहे म्हणून सांगितलं तर 1000 लोक जमतात. वा. तर हे जे सगळं घडलं हे मला असं वाटतं की माझ्या आयुष्याला डॉक्टर जिचकारांचा परिस्पर्श लाभला 2012मध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की या अभियानाचं सगळं श्रेय अतिशय विनम्रपणे डॉक्टर जिचकारांना देतो. आणि त्यामुळे मला फार माझ्या अंगावर ओझं येत नाही. त्यामुळे मी जमिनीवर अगदी ठामपणे उभा आहे पाय रोवून. मला असं कधीच वाटत नाही मी काय जगावेगळा माणूस आहे किंवा काय असं मला वाटत नाही. मी अगदी सर्वसामान्य माणूस आहे. माझं स्वप्न असामान्य आहे, फक्त एवढाच फक्त फरक मला वाटतं. मला एवढंच म्हणावं वाटतं. म्हणजे कसं आहे की आता या डाएट प्लॅनमुळे वजन कमी होतं हे आता बऱ्याचशा डॉक्टरांना मान्य आहे. या डाएट प्लॅनमुळे प्री डायबिटीस रिव्हर्ट होऊ शकतो, त्यांना डायबिटीसमध्ये जाणार नाहीत हे पण लोक मान्य करायला लागलेत. आता चांगले डायबिटॉलॉजिस्ट असंही म्हणायला लागलेत की डायबिटीस 10 वर्षाचा असला तरी पण तो रिव्हर्ट होऊ शकतो लाईफस्टाईल बदलली तर, असंही म्हणतात लोक. आता ह्याच्यामध्ये काय होतं की मग लोक म्हणतात की संशोधन अमुक प्रकारचं पाहिजे, ब्रिटिश मेडिकल जर्नल आलं पाहिजे, लॅन्सेटमध्ये छापलं पाहिजे. आम्ही जे काही संशोधन केलं आहे ते ज्याला पिअर रिव्ह्यूड जर्नल आपण म्हणतो की जे 10-12 त्या विषयातले एक्सपर्ट लोक बघतात, वाचतात आणि त्यांना तर ते योग्य वाटलं तर ते छापतात. अशा प्रकारचं संशोधन आपण केलेलं आहे, नाही असं नाही. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा असा मुद्दा येतो किंवा मग डायबेटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियन जे सांगतात ते चुकीचं आहे का? आणि तुम्ही काहीतरी पब्लिक हेल्थचा एखादा माणूस आहे की मी असं नेहमी सांगतो की मी काही डायबेटॉलॉजिस्ट इतकं वाचलेलं नाही, 5% सुद्धा वाचलेलं नाही. अगदी मी उघडपणे कबूल करायला माझा काय त्याच्यात कमीपणा वाटायचं कारण नाही आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर मी पब्लिक हेल्थचा माणूस असून गेल्या 3 वर्षापासून आम्ही डायबिटीसमध्येही काम करतो आहोत. जर मी डायबिटीस रिव्हर्ट झालेल्या लोकांच्या जर काही स्टोरीज म्हणजे 50, 100, 150 स्टोरीज जर मी देऊ शकत असेल आणि लोकांचा डायबिटीस जर रिव्हर्ट होत असेल आणि याच्या ऑथेंटिक स्टोरीज मी तुम्हाला देऊ शकत असेल तर तुमची पण इच्छा तीच आहे ना सगळ्या डॉक्टरांची की तुम्हाला असंच वाटतं की गोळ्या बंद व्हाव्या. आणि तुम्ही जे आज करता आहात ते करून तुम्ही बघा की काय घडतं तुमच्या पेशंटमध्ये. तुमच्या पेशंटच्या जर गोळ्या वाढत असतील, तुमचे पेशंट बरे होत नसतील, कॉम्प्लिकेशन होत असतील तर माझं तुम्हाला विनंती एवढीच आहे की माझा असा काय आविर्भाव नाही की मला फार काय समजतं आणि तुम्हाला समजत नाही. मला असं म्हणायचं नाही.
मला एवढंच म्हणायचं आहे की मी तुमच्यापुढे काही पुरावा ठेवतो आहे. हा पुरावा काही शाब्दिक असा नाही, हा पुरावा माणसं आहेत, जिती जागती माणसं आहेत आणि ती तुमच्या भोवती आहेत. त्यांना तुम्ही त्यांचा अनुभव विचारात घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि तुम्ही जे करता त्यांनी जर समाजाचं भलं होत आहे असं तुम्हाला तर वाटत असेल 100%, तर आमच्याकडे बघायची तुम्ही गरज नाही. मग हा अगदी सगळा आमचा वायफळ आम्ही करतो आहे असं समजा. पण तुम्हाला जसं वाटत असेल की नाही रे बा खरंच हा प्रयोग जर करून पाहिला तर याचं काही नुकसान होणार नाही आहे, तर मग मी असं म्हणतो की तुमचे 5-5 पेशंट घ्या. 2 प्रकारचे पेशंट. एक म्हणजे ज्यांचा डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे आणि 5 लोक असे घ्या की ज्यांना डायबिटीस नवीन झालेला आहे. असे जे लोक तुमच्याकडे येतात नव्याने डायबिटीस झालेले, त्यांच्यावर गोळ्या त्यांना द्यायच्या आधी त्यांना तुम्ही 1 महिना हे करून पाहायला सांगा. 5च पेशंटला करा फक्त. मला खात्री आहे की तुम्हाला लक्षात येईल की या तुमच्या दोन्ही प्रकारच्या पेशंटला याचा फायदा होतो आहे. हा जर फायदा झाला, तुम्हाला असं वाटलं, तुम्हीच बघा ना, म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला, तुम्ही HbA1c बघा, इन्शुलिन बघा, वजन बघा, सगळं बघा, फायदा जर होत असेल असं तुम्हाला वाटलं तर हा प्रयोग तुम्ही समाजाच्या भल्यासाठी करा अशी माझी सगळ्या डॉक्टरांना विनंती आहे. याच्यामध्ये कोणाला जास्त समजतं कोणाला कमी समजतं हा भाग नाही आहे. आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट समाजाचा फायदा करणं हाच आहे. शेवटी सगळ्यांना बरं वाटावं हेच आपली इच्छा आहे. आणि हे जर घडत असेल तर मग तुम्ही ब्रिटिश मेडिकल जर्नलला आर्टिकल येईल, टेक्स्टबुकमध्ये छापलं येईल, ह्याची वाट नका बघू. तसं होईपर्यंत निम्मे लोक मरतील हो आमचे. आणि हे सांगणारे जिवंत माणसं तुमच्या भोवती आहेत. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? एखाद्या अमेरिकन माणसाने एखाद्या जर्नलमध्ये 20 लोकांचा अभ्यास करून छापलेलं त्याच्यावर विश्वास ठेवणार? हा तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एवढीच फक्त विनंती आहे. पण इथे आलात त्याबद्दल झी मराठीतर्फे एक छोटीशी आठवण, प्रेमाची भेट. खाण्याच्या, चालण्याच्या, व्यायामाच्या वेळा, पद्धती, प्रकार अशा अनेक गोष्टी आज तुमच्यासमोर स्वच्छ झाल्या असतील. आजवरच्या असलेल्या लाईफस्टाईलच्या बाबतीत कानाला खडा लावा आणि नवीन आयुष्य आनंदाने सुरू करा. त्यासाठी तुम्हाला आणि पुढच्या निस्वार्थी कार्यासाठी डॉक्टर दीक्षित साहेबांना शुभेच्छा देऊन आजच्या भागात इथेच थांबतो. परत भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.